बंधू आणि भगिनींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। बंधू आणि भगिनींनो, आजची बचत ही उद्याची शिदोरी असते। बरेचदा आपल्याला आवश्यकता पडली तेव्हा आजची बचतच ही आपल्या कामी येत असते। भविष्यात प्रत्येकालाच गरज पडत असते, त्यामुळे आजची छोटी छोटी बचत ही उद्याच्या मोठ्या कामासाठी मदत ठरू शकते। म्हणून आज बचत करण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे। आपल्या प्रत्येक मुलांना किंवा आपल्या प्रत्येक घरच्या सदस्यांना बचतीची एक छोटीशी सवय लावणे आवश्यक असते। त्यामुळेच आजची बचत ही आपल्या उद्याची मोठी गरज भागवू शकते। बरेचदा अशा अडचणी येतात की त्या अचानक येत असतात किंवा असे संकट येत असतात आयुष्यात की ते अचानक येत असतात आणि त्यावेळेस आपल्याला पैशाची अत्यंत गरज असते व त्यावेळेस आपली ही छोटीशी बचत आपले मोठे काम करून जाते आणि आपल्याला इतरांपुढे हात पसरण्याची वेळ येत नाही। म्हणून आजच बचत करण्याची सवय आपल्या मुलांना लावा व त्यांच्याकडे बचत करण्याची सवय लावा व त्यांना बचत करण्याची सवय रुजवा। म्हणजे ते आज बचत करतील तर तीच बचत त्यांच्या भविष्यात देखील कामी येईल। आणि बऱ्याच लोकांना उधळपट्टी करण्याची खूप मोठी आणि वाईट सवय असते। त्या उधळपट्टीमुळे बरेचदा त्यांच्याकडे पैसे अजिबात शिल्लक राहत नाही आणि जेव्हा त्यांना गरज पडते तेव्हा त्यांना बऱ्याचदा इतरांवर डिपेंड राहावं लागते किंवा इतरांवर अवलंबून राहावं लागते व त्यामुळे त्यांना बरेचदा इतर लोक वाईट साईड बोलतात देखील। म्हणून आजच आपल्या घरच्या प्रत्येक व्यक्तीला बचतीची सवय लावा, मग ते स्वतः असो आणि बचतीची सवय लावायची असेल तर ती स्वतःपासून लावा। कारण आपण स्वतःपासून केलेले काम आपल्या घरची मुले किंवा आपल्या घरचे इतर मंडळी शिकत असतात। म्हणून आपल्या घरच्या मुलांना जर चांगल्या सवयी लावायच्या असेल तर ती स्वतःपासूनच लावणं सुरू करा। कारण आपण आज चांगल्या सवयी मुलांना लावायच्या असेल तर आजपासूनच आपल्याला त्याची तयारी करावी लागते, पूर्वतयारी करावी लागते। तेव्हाच आपल्या घरची मुलेही पुढे जाऊन आपल्या मार्गावर जात असतात। जर आपण आज वाईट काम करण्याचा प्रयत्न केला तर तीच मुलं ते अनुकरण करत असतात। म्हणून आपल्याला बचतीची सवय देखील आपल्या मुलांमध्ये रुजवायची असेल किंवा त्यांच्यामध्ये लावायची असेल तर ती सुरुवात आपल्या स्वतःपासून करायची आहे। आपण आज स्वतःपासून बचतीची सवय लावली तर ती सवय आपल्या घरच्या मुलांना देखील लागत असते व ती भविष्यात चांगल्या प्रकारे बचत करू शकतात व बचतीमुळे ते आपली प्रगती देखील करू शकतात आणि उधळपट्टी करण्याची त्यांच्यामध्ये भविष्यात सवय नसते। म्हणून त्यांच्यामध्ये देखील बचतीची सवय लावा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही सर्वांना शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।